आपल्या महायुतीच्या रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ निमगाव या माझ्या आवडत्या गावामध्ये होत असलेल्या सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले प्रदेशाचे उपाध्यक्ष आदरणीय जैनभाऊ संचेती, आदरणीय बलदेवराव, आदरणीय शिवाजीराव, आदरणीय सचिन बापू, आदरणीय शिवाभाऊ आणि आदरणीय सर्व मंच, सगळ्यांची माफी मागून सर्व माहितीचे मंचावर बसलेले पदाधिकारी, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, युवा मित्रांनो, माझी भगिनी एक दिसते म्हणजे त्यामुळे भगिनी पण दोन आहेत म्हणून लक्ष द्यावं लागते, नाही भगिनी एखाद्या वेळेस नाराज होऊन जाते. तसं निमगाव मध्ये मला वाटते माझी पहिली सभा असेल, म्हणजे पहिल्या वेळेस मी बोलत असेल. लहानपणी मी खूप बोलायचो निमगाव मध्ये, पण आता ही पहिल्या वेळेस बोलतोय. तर निमगाव म्हणजे माझे लहानपणाचे ऋणानुबंध आहेत, कारण 15-15 दिवस मध्ये मी निमगाव मध्येच राहायचं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. त्यामुळे बरेचसे सवंगडी या निमगाव मध्ये आहेत. औद्यामध्ये राहायचं, निमगाव मध्ये राहायचं, नारखेडमध्ये राहायचं. उन्हाळ्याची सुट्टी माझी इकडेच जायची. त्यामुळे विशेष असं सेशन्स या भागामध्ये झालेत. मित्रमंडळी आहे, नातेवाईक आहेत. त्यामुळे म्हणते कोणी भाऊ म्हणते, कोणाचा मी मामा आहे, कोणी माझा भाचा आहे, कोणी काका आहे, असे सगळे रिलेशन्स आहेत. काही मित्र आहेत, त्यामुळे सगळ्यांशी रिलेशन आहे. म्हणून मी सुरुवातीलाच सांगणार आहे की ज्याप्रमाणे लहानपणी या भागात मी वावरलो, जे ऋणानुबंध आहेत, एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून सुद्धा या भागातल्या बऱ्याचशा लोकांचं प्रेम आहे. त्याच प्रकारे रक्षाताई ही माझी बहीण आहे. त्यामुळे आता काही प्रश्न राहिला का? आता काही संभ्रम राहिला का? कारण रक्षाताई माझी बहीण असल्यामुळे या भावाचं, या मामाचं, या भाच्याचं, या काकाचं आपण सगळं ऐकाल, या मित्राचं आपण ऐकाल अशी अपेक्षा ठेवून नाही, तर विश्वास व्यक्त करून मी निमगावमध्ये सभा घेण्याचं प्रयोजन केलं. आणि आपण मोठ्या संख्येने इथं सगळेजण उपस्थित आहात. वेळ खूप झालेला असल्यामुळे आणि आपले जे 4 तारखेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होणार आहेत, ते प्रतापराव जाधव सुद्धा 5-10 मिनिटांमध्ये पोहोचतायत. त्यामुळे त्यांचंही भाषण आपल्याला ऐकायचं आहे. आणि म्हणून सुरुवातीला सांगेन की निवडणूक ही आता अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर परवाला प्रचार बंद होतोय आणि त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये काही संभ्रम असू नये. कारण बऱ्याचशा अफवा, बऱ्याचशे प्रकार, मी जेव्हा रावेर मतदारसंघाचा निरीक्षक म्हणून फिरतोय तर सुरुवातीलाच सांगतो, पहिली अफवा, पहिला संभ्रम या मतदारसंघामध्ये पेरल्या जातोय. कारण विरोधकांकडे कोणताही विषय नाही, कोणताही मुद्दा नाही. आणि 2-3 मुद्द्यांच्या अफवा, संभ्रम हे जनतेमध्ये निर्माण करणे, एवढंच काम सध्या विरोधकांचं चाललेलं आहे. पहिलं काय असेल? पहिलं काय? जात. त्यामुळे निवडणूक कशी जातीवर नेता येईल, कसा जातीवाद पसरवता येईल, आणि आपण काहीही नसताना, आपलं व्हिजन नसताना, दृष्टी नसताना, आपला काही प्रोग्राम नसताना, आणि देशामध्ये मोदीजी जेव्हा कोणी येणार हे माहीत असताना, येणार नाही हे माहीत असताना, मग या सीटवर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोण तयार करायचा. पण मी एक सुरुवातीलाच सांगणार आहे की काही ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे, जिल्हा परिषदची शिवाजीराव निवडणूक नाही आहे, आमदारकीची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक. आणि त्या देशाच्या भवितव्य ठरवत असताना हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहणार आहे? कारण आपण पाहतोय की पूर्ण जगभर युद्धजन्य स्थिती आहे. रोज पाहतो ना आपण टीव्हीवर, कधी अणुबॉम्ब टाकण्यात येईल काही सांगता येत नाही, अशी परिस्थिती जगामध्ये झालेली असताना
इतक्या विकट परिस्थितीमध्ये हा देश एका कणखर नेतृत्वाच्या हातामध्ये जर नसला तर त्याचे परिणाम आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत भोगावे लागतील. मग तिथं जात काही आपल्या सोबत येणार नाही, सर्व भारतीयांना आपल्याला भोगावे लागतील. आणि हा विषय सुरुवातीलाच क्लिअर करण्याचा माझा प्रयत्न होता की याच्या बाहेर आपण गेलं पाहिजे. एक मोठ्या विचारानं, एक मोठ्या ध्येयानं आपण ही निवडणूक समजली पाहिजे. ही काही गल्लीतली निवडणूक नाही की माझ्या घरासमोरची नाली नाही झाली ते ग्रामपंचायत बघेल ना, ते तेव्हा तुम्ही बघा. जिल्हा परिषद मधला एखादा रस्ता जर राहिला असेल ते शिवाजीराव बघतील, अजून काही एखादं काही राहिलं असेल आमदार बघतील, चैनूभाऊ बघतील. पण ही निवडणूक या गोष्टींवर घेऊच नका. ही निवडणूक खऱ्या अर्थानं देशाचा सन्मान कोण वाढवू शकतो, देशाची प्रतिमा जगामध्ये कोण उंचावू शकतो, देश सुरक्षित कसा राहू शकतो. कारण भारताची निवडणूक, कारण सगळ्या देशासोबत जेव्हा तुम्हाला संबंध ठेवायचे आहे तर त्या प्रकारचं नेतृत्वाच्या हातामध्ये देश असला पाहिजे जेणेकरून या देशाकडे वाकडी नजर करण्याची कोणाची ताकद होऊ नये अशा पद्धतीचा नेता असला. आणि एकीकडे का आपण पाहतो इंडिया आघाडी झाली. या इंडिया आघाडीमध्ये 24 पक्ष आहेत. तो पहिल्या वर्षीचा पंतप्रधान, दुसरा जिंकला तो दुसऱ्या वर्षीचा पंतप्रधान, आणि राहुल बाबाला 100% 5 वर्ष मी पंतप्रधान, कारण ते खुर्चीच्या भोवती फिरू शकत नाही. त्या पद्धतीचं एकाकडे इंडी आघाडीचं, आणि त्यामध्ये तर कहर झाला. आता बघितलंच ना आपण की काल माननीय पवार साहेब म्हणाले, शरदचंद्रजी पवार साहेब, की प्रादेशिक पक्ष हे आता काँग्रेसमध्ये विलीन होणार. म्हणजे जो उमेदवार इथं राष्ट्रवादीचा आहे तो निवडून देण्याचा अर्थ काय, तो पक्षच राहणार नाही, तोच विलीन होणार आहे काँग्रेसमध्ये. मग काय आवश्यकता निवडून देण्याची आणि निवडून घेण्याची. उद्धव ठाकरेंचा पक्ष सुद्धा जर काँग्रेसमध्ये जात असेल, कारण काँग्रेसपेक्षाही म्हणजे काँग्रेसची जी विचारधारा असेल ते ज्याप्रमाणे जगू शकत नाही त्याही पेक्षा जास्त तीव्रतेनं उद्धव ठाकरे आता ती विचारधारा जपतायत. त्यामुळे त्यांच्यासोबत पर्याय नाही काँग्रेसमध्ये गेल्याशिवाय, विलीन करण्याशिवाय. म्हणून अशा या परिस्थितीमध्ये आपण जरा देशातले स्टेटमेंट पाहिले, काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला. आता आमच्या स्टेजवर आमचे मुस्लिम बंधू आहेत, आमचे काका दोन्ही पण इथं बसलेले आहेत. ते समजूतदार आहे म्हणून इथं बसलेले आहेत, कारण त्यांनी आता समजून घ्यावं लागेल. कारण या देशामध्ये फारुख अब्दुल्ला सारखा जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, देशाचे मंत्री राहिलेले आहेत, ते गृहस्थ म्हणतात कि पाकिस्तान के पास में बम है, अणुबॉम्ब. सगळ्यांनी ऐकलेलं टीव्हीवर, अणुबॉम्ब है पाकिस्तान के पास में, अणुबॉम्ब है, इसलिए कम मत समझो पाकिस्तान को. आमच्याकडे काय गोट्यात कायच्या काचेच्या खेळण्यासाठी. आणि सर्वात मोठा अणुबॉम्ब तर नरेंद्र मोदीच आहे. ते कुठं पडले तर पाकिस्तानचं नामोनिशाणा नाही. आता हे काय म्हणतात इंडिया आघाडीवाले, हे जातात म्हणे पाकिस्तान, म्हणजे यांचं निवडणूक यांना काही मुद्दे नाही म्हणून पाकिस्तान भारत पाकिस्तान करत राहतात. हो पण ते बोलतात ना समोरचे. जर ते बोलले नसते तर कशाला पाकिस्तान बद्दल आपल्याला बोलायचं काम आहे, काही आवश्यकता नाही. पण काँग्रेसवाले जर पाकिस्तानची री ओढत असतील, त्या पद्धतीचे स्टेटमेंट देत असतील, तर मग आपण काय करायचं. आपण नाही नाही आपल्याला ते पाकिस्तान भारत असं काही निवडणुकीत करायचं नाही बाबा, असं कडे होतं. आपल्याला उत्तर तर द्यावंच लागेल. मग तेच द्यावं लागेल ना की फटाके कुठं फुटलेले चांगले वाटणार आहे. मग बोललो तर वावगं काय, काहीच वावगं नाही, कारण तुम्ही तसे स्टेटमेंट देताय, तुम्ही तसं बोलता आहात. आणि म्हणून या पद्धतीनं आपण जर दुसरा विषय घेतला तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हापासून जर पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं असेल तर त्यांचं पहिलं वाक्य ज्या भाषणातलं ते हे आहे की मी प्रधान सेवक आहे, मी सेवक आहे. प्रधानमंत्री त्यांनी स्वतःला म्हटलंच नाही. आणि पहिल्याच भाषणामध्ये ते बोलले की गरीबों के लिए ही मैं काम करूंगा. आणि म्हणून तेव्हापासून
गरिबांना केंद्रबिंदू ठेवून जनधन योजना की ज्यामध्ये 50 कोटी जनता, 50 कोटी लोक यांना बँकेचं काही माहितच नव्हतं, अकाउंट की बँक काय असते हेच माहित नाही, तर कसे काय उन्नती होणार आहे, कसे काय पुढे जाणार आहे. म्हणून 50 कोटी लोकांचं बँक अकाउंट मोफत मध्ये काढलं. मग काँग्रेसवाले तेव्हा हसी मजा घ्यायची, त्या बँक अकाउंट काढलं त्याच्यात काय आता 1 रुपया द्यायला नाही. आता त्याच जनधन अकाउंट मध्ये कितीतरी योजनांमध्ये डीबीटीच्या द्वारे धनाधन पैसे येतात. ते राहुल काय म्हणतात टकाटक 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 टकाटक. अरे 10 वर्षाला टकाटक टाकणं चालू आहे. तुमच्या भाषणातच टकाटक आहे. इकडे मोदीजींनी टकाटक त्या जनधन खात्यामध्ये पैसे टाकले आणि आज गोरगरिबांच्या योजना ज्या आहेत त्या डायरेक्टली मध्ये कोणताही दलाल नसताना भ्रष्टाचार विरहित 1 रुपया वरतून निघाला तर 1 रुपया त्या गरीबाच्या खात्यात, मग घरकुलाचा असो, शौचालयाचा असो, मोफत धान्याचा असो, कोणत्याही योजना असो. आणि म्हणून अशा पद्धतीनं गरिबांचा विचार करून एक एक योजना बनवून त्या पद्धतीनं हे सरकार चालत असताना एक तुम्ही जर बघा ह्या सगळ्या योजना म्हणजे 80 कोटी लोकांना मोफत धान्य असेल, 12 कोटी लोकांना घरकुल झालेले असतील, अजून घरकुलाची योजना आपल्याला 5 वर्षात पूर्ण करायचीच आहे, 14 कोटी लोकांना शौचालय असेल, गॅस कनेक्शन असतील. त्यांच्या जीवनात गरीब काय मागतो? काही 4 चाकी गाडी मागते तुम्हाला? तो ह्या 2-4 मूलभूत सुविधा तरी द्या, ज्या 60 वर्षामध्ये मूलभूत सुविधा देऊ शकले नाही तुम्ही, तेवढ्या तर आमच्या नशिबात येऊ द्या. तर त्या करण्याचं काम मोदीजी करत असताना कुठे भेदभाव झाला नाही. कोणताही धर्म आणि जात पण योजना निर्माण केली नाही. किंवा मुस्लिमांसाठी वेगळी योजना, मग हिंदूंना जर योजना दिली तर हिंदूंसाठीच फक्त घरकुलं, मुस्लिमांना द्यायचे नाही, याला द्यायचे नाही, अशी तर कोणतीच योजना नाही. सगळ्या योजना ज्या आहेत त्या 140 कोटी जनतेसाठी, जो मोदींनी स्वतःचा परिवार समजला, त्या सगळ्यांसाठी त्या योजना आहेत. मध्ये दुरुस्ती करून संविधानाची ऐशी-तैशी करण्याचं काम काँग्रेसने केलं मागच्या 50-60 वर्षात. आणि जेव्हा बाबासाहेबांनी संविधान दिलं, तुम्ही काश्मीरमध्ये का नाही लागू केलं? म्हणजे काश्मीरचं संविधान वेगळं आणि बाकी देशाचं संविधान वेगळं. त्यावेळेस लाज वाटली नाही की बाबासाहेबांनी एवढा प्रयत्नपूर्वक केलेलं संविधान पूर्ण देशाला का लागू केलं नाही, काश्मीरला का वगळण्यात आलं? तो याचा जबाब आपले दलित कार्यकर्ते कधी विचारत नाही, याचंही दुःख आहे. आणि त्या गोव्यामध्ये ते काय खासदारांना आत्ता म्हटलं की गोव्यावर संविधान जबरदस्तीनं लादलेलं आहे काँग्रेसच्या उमेदवारांना, तेव्हाही कोणी बोलत नाही. पण एक भाजपचा माणूस, फक्त एक खासदार होता, त्यांनी थोडंसं स्टेटमेंट केलं, जे काँग्रेसने पसरवली बघा 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 यांची नियत कशी आहे. त्या खासदाराला यावेळेस मोदीजींनी तिकीटच दिलं नाही. हे मोदीजींचं काम आहे. आणि मग मोदीजी सुद्धा स्वतः म्हणतात, त्यांचे जर भाषण ऐकले आपण, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आज जर आले तरीही संविधान बदलू शकत नाही. एवढं तर पवित्र ग्रंथ आहे. सगळ्या धर्माच्या ग्रंथापेक्षा सगळ्यात पवित्र ग्रंथ संविधान आहे. हे पाप काँग्रेसनीच आता बंद केलेलं आहे. पण दलित गल्ल्यांमध्ये जाऊ आपलं संविधान बदलणार, आरक्षण काढणार, हे करणार, ते करणार. विचार आपले भोळे भावे लोक कर, मोदी ऐसा करणार, मोदी असा करते, मोदी ऐसा करते. जरा विचार करायला शिका, खरं काय खोटं काय. आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे की सगळ्या गोष्टीचा जर आपण विषय केला तर रक्षाताईंनी मागच्या 10 वर्षामध्ये जे खासदाराचे काम असतात, तर खासदाराचे अर्धे दिवस त्याच्यातच जातात दिल्लीमध्ये, आणि त्यातले 25% दिवस देशभर फिरावं लागतं, देशाचं नियोजन करावं लागतं. मग खूप कमी दिवस भेटतात. त्या कमी दिवसामध्ये 2-2 हजार गावांना कसं जाणं, म्हणून आपली एवढी अपेक्षा खासदाराकडून खूप भेटण्याची ठेवू नये. आमदाराकडून निश्चित करावं, जिल्हा परिषद सदस्याकडून, ग्रामपंचायतच्या सदस्याकडून निश्चित करावी. पण खासदाराकडून तरीही रक्षातही जास्तीत जास्त संपर्क ठेवतात. आता जळगाव नांदुरा आपला झाला, गेटचं भाऊ बोलणारा जळगाव नांदुरा रस्ता त्याच्याही रक्षाच्या माध्यमातून मंजूर झाला. बरेचसे कामं त्यांच्या माध्यमातून मंजूर झाले. आणि आज जो या भागामध्ये जिगावचा विकास होतोय, या भागातली गाव आहेत की नाही आपले, येरळी आहे, दातगाव आहे, रोटी आहे, हे सगळे गाव. त्यातले गाव तुम्ही माझ्याकडे घेऊन चाललो तर तुमचे काही गाव नाही, भोटा घेतला अजून देतो.
आणि त्याचं मतदानही तिकडेच करतो मी आता. राहू द्यायचं का? नाही नाही, असं कसं माझ्याकडे गावानंतर मतदान आमच्या ह्याच्यात करा का? नाही नाही, शिवाजीराव मी घेऊन जाणार तिकडे गावात. अरे चांगलं फॅसिलिटी देतो तिकडे, काळजीराव करू. आज जिगाव मध्ये बघा, मोदीजींच्या माध्यमातून 7,000 कोटी रुपये जिगावला आले. आज जिगाव इतक्या गतीनं सुरू झाला की 2 वर्षामध्ये जिगावचं पाणी जे आहे ते पहिल्या टप्प्याचं सगळ्या शेतकऱ्याला 70,000 हेक्टरला पाणी मिळणार 2 वर्षाच्या आत. आणि मग थांबलेला प्रकल्प बघा, पुनर्वसनाचे काम असो, भूसंपादे काम असो, शेतकऱ्याचा मोबदला असो, जिथं जिथं अडलं तिथं चैन होऊन आम्ही जाऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काम केला. त्यांच्यावर अन्याय होऊ नयेची दक्षता घेतली. आता माझ्याकडे सगळ्याच गावाचे इकडे लोक येतात आणि सगळ्यांचं काम पद्धतशीर झाले पाहिजे, आमचा विषय असतो. म्हणून लोकलवर आता जाणार, हे लोकांचं इलेक्शनच नाही आहे. म्हणून शेवटी एवढंच सांगेन की या देशामध्ये आपल्याला जर सुरक्षित राहायचं असेल, चांगलं राहायचं असेल, शांत राहायचं असेल, आनंदानं राहायचं असेल, राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याची जर इच्छा असेल, कधीपर्यंत गेलं पाहिजे असं वाटत असेल, कारण काँग्रेसने तर म्हटलं ना, आम्ही आलो तर राम मंदिरचा विषय आम्ही पलटून टाकू, 370 कलम जे रद्द केलं ते पुन्हा आम्ही प्रस्थापित करू, सगळ्याच गोष्टी. आता हे पाहिजे का हे पाहिजे, हे ठरवण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्या या भागातल्या ना विनंती आहे, नम्र विनंती आहे की निमगाव सर्कल जे आहे तसंही भारतीय जनता पार्टीला 1 नंबरचं लीड देणारं सर्कल आहे शिवाजीराव, आणि दमदार कार्यकर्ते आहेत. आता माझं इलेक्शन तर पूर्ण आमच्या गणेशराव भोपळे सांभाळतात. मागचे 5 वर्ष तिकडे जळगावातच होते, आता पण ते जळगावातच आहेत, फक्त इलेक्शनच्या वेळेस येतात ते इकडे खासदारकीच्या वेळेस. माझं पूर्ण इलेक्शन टोटली गणेश भोपळे सांभाळतात. आणि म्हणून का ताकदीचे कार्यकर्ते या भागात आहेत. त्यामुळे विनंती शेवटची एवढीच करणार का घरापर्यंत जा, प्रत्येक माणसापर्यंत जाऊन एकन एक मत पेटीमध्ये कसं जाईल याचा विचार करा, मतदानाची टक्केवारी वाढवा आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्या पिढींचं भविष्य चांगलं करण्यासाठी, त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी, मोदीजींना पुन्हा 3ऱ्या वेळेस आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी आपल्या ताई रक्षाताईला बहुमताने निवडून द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.